मंडळी, कधी विचार केला आहे का, आकाशातील तेजस्वी चंद्र अचानक अंधारात कसा हरवतो? निसर्गात घडणारी ही अद्भुत घटना म्हणजे चंद्रग्रहण. तर 2025 मध्ये होणारे हे चंद्रग्रहण विशेष आहे, कारण याच दिवशी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकत्र येत आहेत. हे फक्त एक खगोलीय प्रयोग नाही, तर विज्ञान, अध्यात्म आणि श्रद्धेचं अनोखं मिश्रण आहे. आज आपण जाणून घेणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे काय, त्याची वेळ कोणती आणि या काळात आपण कोणते उपाय केल्यास जीवन अधिक मंगलमय होईल. चला तर मग या विश्वाच्या अद्भुत रहस्याचा उलगडा करूया. मंडळी, सुरुवातीला हे पाहूयात की खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय. तर पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये आली की पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यालाच चंद्रग्रहण म्हणतात. ही घटना फक्त पौर्णिमेलाच घडते, कारण त्यावेळी चंद्र, पृथ्वी व सूर्य एका रेषेत येतात. तर 2025 मधील चंद्रग्रहणाचा वेदकाल काय आहे हे पाहूयात. तर 7 सप्टेंबर 2025 म्हणजे शनिवारी रात्री 8:40 चालू होणार आहे ग्रहण आणि मध्यावस्था आहे रात्री 11:47 पर्यंत आणि समाप्ती होणार आहे 8 सप्टेंबरला 2:51. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. तर मंडळी, पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी येत आहेत. तर या दिवशी पौर्णिमा चंद्रग्रहण एकत्र होत आहेत, त्यामुळे पूर्ण चंद्र तेजाने दिसण्याऐवजी तो लालसर तांबूस छटा घेऊन दिसतो. यालाच लोक रक्तचंद्र म्हणतात किंवा ब्लड मून असेही म्हटले जाते. तर याचे परिणाम आणि महत्त्व काय आहे हे पाहूयात. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण काळात मंदिर बंद केले जातात. जप, ध्यान, मंत्रोच्चार याला जास्त महत्त्व आहे आणि यामुळे पुण्य मिळतं. ग्रहण संपल्यानंतर स्नान, दान आणि देवदर्शन करण्याची परंपरा आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा एक नैसर्गिक खगोलीय प्रयोग आहे. आरोग्य किंवा जीवनावर थेट वाईट परिणाम होत नाहीत. ज्योतिष दृष्टिकोनातून चंद्र हा मन आणि भावना यांचा कारक ग्रह आहे. यामुळे काही राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसू शकतात. तर ग्रहण काळामध्ये सर्वसामान्यांनी काय उपाय करायचे आहेत हे पाहूयात. जप आणि मंत्रोच्चार. तर ग्रहण काळात ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय किंवा आपल्या इष्टदेवतेचा जप केल्यास अत्यंत पुण्य मिळतं. गीता, रामरक्षा किंवा विष्णू सहस्रनाम पठण करणे शुभ मानले जाते. ध्यान आणि प्रार्थना. या काळात मन अस्थिर होऊ शकते. ध्यान केल्याने मन स्थिर होते. तुलसी, कुंकू किंवा कुशा. ग्रहण सुरू होण्यापूर्वी पाण्याच्या भांड्यात तुलसी कुशा टाकल्यास ते शुद्ध राहते. दान धर्म केल्याने, ग्रहण संपल्यानंतर गरिबांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पापक्षालन होते. ग्रहण समाप्त झाल्यानंतर गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करणे आवश्यक मानले जाते. त्यानंतर देवपूजा आणि आरती करावी. तर मंडळी, तुम्ही शिवाची भक्ती करू शकता, जसे की ओम नमः शिवाय. भगवान शंकरांच्या स्मरणाने सर्व अडचणी दूर होतात आणि जीवनात नवं तेज येतं. जगातील संकट कितीही मोठी असली तरी महादेवाचा आधार घेतला की माणसाचं मन शांत राहतं. शिव म्हणजे संयम, शिव म्हणजे शक्ती आणि शिव म्हणजे शांती. शिवस्मरण हेच खरं प्रेरणास्थान आहे. ग्रहण काळ असो की जीवनातील आधार, महादेवच्या नामस्मरणानेच प्रकाश सापडतो. मंडळी, ग्रहणात शांत मनाने जप, ध्यान आणि दानधर्म केला तर त्याचा आत्मिक आणि मानसिक लाभ नक्कीच मिळतो. लक्षात ठेवा, चंद्र जरी काही काळासाठी सावलीत हरवला तरी त्याची पौर्णिमा पुन्हा तेजाने उगवते. तसंच आपल्या जीवनातल्या प्रत्येक अंधारानंतर नवं उजेड येतो. म्हणूनच चला या चंद्रग्रहणाकडे भीतीने नव्हे तर श्रद्धा आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून पाहूया आणि या अद्भुत निसर्गाच्या लीलांचा अनुभव घेऊया. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि
चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.